तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने राकेशचं सत्य शोधून काढलेलं असतं. आत्तापर्यंत याददाश्त गेल्याचं नाटक करणाऱ्या राकेशला ईश्वरीने अर्णवच्या समोर एक्सपोज केलेलं असतं. येणाऱ्या भागामध्ये राकेशने ईश्वरीला मिठी मारत इंदोरी जिलेबी म्हणताच राकेशचं भिंग फुटलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मंदिरामध्ये गेलेल्या ईश्वरीला रमाकांत काका सापडलेले असतात. मंदिरामध्ये अभंग गाणाऱ्या रमाकांत काकांना ईश्वरी ओळखते आणि त्यांना घरी घेऊन येते. रमाकांत काकांना घरी घेऊन येताच वल्लरीचे धाबे आता दणाणलेले असतात. तिला आता वाटतं की जर इथे रमाकांतने माझ्या सत्याचा खुलासा केला तर मला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. अर्णव मला दुधामध्ये पडलेल्या माशीसारखं काढून फेकून देईल, या घरातून बाहेर काढेल. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ईश्वरीने आता खूप मोठं सत्य शोधून काढलेलं असतं आणि इथे अर्णवच्या वडिलांनासुद्धा घरी आणलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता कर्णिका गायब झालेली असते. वल्लरीने एका फॅमिलीला आता कर्णिकाला गायब करण्याची सुपारी दिलेली असते. कर्णिकाला घेऊन जायचं, तिला घरी ठेवायचं, कुठल्याही पद्धतीचा त्रास कर्णिकाला होऊ द्यायचा नाही असं वल्लरीने सांगितलेलं असतं. ते लोक आता कन्नूची काळजी तर घेत असतात, पण इथे अर्णवकडे 1 कोटी रुपये मागितलेले असतात. काल आपण बघितल्याप्रमाणे इथे अर्णव 1 कोटी रुपये कॅशमध्ये द्यायला तयार झालेला असतो. पण ईश्वरी अर्णवला शांतपणे सांगते, आधी मी पॅनिक झाले होते, टेन्शनमध्ये होते, म्हणून मला काही कळत नव्हतं. पण आता मला कळतंय, आपल्या कणूला कुणीतरी किडनॅप केलं आहे आणि आता आपण पैसे देऊन कणूला घरी घेऊन येऊ. पण हे धाडस कुणी केलं आहे ते आपल्याला कळायला नको का? आपल्या कणूला किडनॅप करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, असं आता इथे ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणतो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी 1 कोटी रुपये त्या माणसांना देणार आणि माझ्या भाचीला मी घरी परत घेऊन येणार. ईश्वरीला ते मान्य नसतं. ईश्वरीवरती चोरीचा आरोप लागलेला असतो. ती आता एका सामान्य माणसासारखा गेटअप करून ती चाळीमध्ये जाते. तिथल्याच एका बाईबरोबर मैत्री करून ती आता कन्नूच्या किडनॅपर लोकांना शोधून काढते. त्यांना रंगेहात पकडून कन्नूला सुखरूपरित्या घरी घेऊन येत इथे आता त्या लोकांना पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि घरातल्या सर्व लोकांसमोर, अंजलीसमोर खरे किडनॅपर आणलेले असतात. पैशांची गरज असल्यामुळे बाळाला किडनॅप केलं होतं, याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही, आम्हीच किडनॅपिंग केलं होतं असं त्या लोकांनी कबूल केल्यानंतर अंजलीचा विश्वास बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव बाकीचे सगळेच ईश्वरीला मनापासून थँक्स म्हणतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, चुकी तर माझीच होती. मला माहिती आहे काही लोक माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, त्यामुळे एवढं मोठं धाडस मी नसतं केलं तर जास्त बरं झालं असतं. सगळेजण मला चुकीचे समजतात. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे मिस इंदौर, आमचा आहे विश्वास. तेव्हा ईश्वरी म्हणते, तो विश्वास तेव्हा कुठे गेला होता जेव्हा मी म्हणत होते की बाळाला कुणीतरी किडनॅप केलं आहे. मी मुद्दामून काहीच केलं नव्हतं, पण तरीसुद्धा आरोप माझ्यावरती झाले. चालेल, तुमचा कुणाचा माझ्यावरती विश्वास नसेल तर आत्तापासून मी कणूला घेणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा मी कणूला नाही घेणार, कारण मला फक्त कणूचं सुख हवं आहे, बाकी मला काही नको. आणि मग तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काय होतं, सगळेजण लाजून माना खाली करतात. कारण जेव्हा इथे बाळ किडनॅप झालेलं असतं ना, तेव्हा सगळेजणच ईश्वरीला चुकीचं समजतात. मग आता इथे आता ईश्वरीने कणूला परत आणल्यानंतर वल्लरीला खूपच जास्त राग आलेला असतो. वल्लरी टेन्शनमध्ये आलेली असते
आणि मग त्यानंतर वल्लरी म्हणते, आता मला अजून कुठला तरी मोठा डाव टाकावा लागणार आहे. या ईश्वरीमुळे 1 कोटी रुपये हातातून गेले. इथे 5-10 लाख त्या लोकांच्या तोंडावरती फेकून मारले असते तरी त्यांची तोंडं बंद झाली असती. पण मला बाकीचे पैसे तर वापरायला मिळाले असते ना, असा विचार वल्लरीच्या मनामध्ये आलेला असतो. पण ईश्वरीमुळे 1 कोटी रुपये सुद्धा वाचलेले असतात आणि कणूसुद्धा सुखरूपरित्या घरी परत आलेली असते. आणि मग इथे आता ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी खरी गुन्हेगार कोण आहे तिला मी शोधून काढणारच. ईश्वरी गेलेली असते मंदिरामध्ये. तिने गणूबाप्पाला साकडं घातलेलं असतं, देवी आईला साकडं घातलेलं असतं की काही झालं तरी कणू मला सापडली पाहिजे आणि ती सुखरूपरित्या घरी आली पाहिजे. तेव्हा ती आपला बोललेला नवस पूर्ण करायला गेलेली असते मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे आता त्याच मंदिरामध्ये एक व्यक्ती मधुर आवाजामध्ये अभंग गात असते. तेव्हा ईश्वरी मागे उभी राहते आणि अभंग ऐकत असते. अभंग गाऊन झाल्यानंतर ती व्यक्ती आता जायला निघणार. तेवढ्यातच ईश्वरीच्या दृष्टीच पडलेली असते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रमाकांत काका असतात. रमाकांत काका त्या ठिकाणी असतात. त्यांना बघितल्यानंतर ईश्वरी त्यांना जाऊ देत नाही. ईश्वरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, त्यांच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करते. पण रमाकांत काका तिच्याजवळ काही शब्द बोलून तिथून आता जायला निघतात. जाता जाता ईश्वरी त्यांना अडवत असते. ओळख कशी काय पटवून द्यायची याचा विचार करत असतानाच रमाकांत काकांच्या समोरून गाडी जात असते. त्यांचा अपघात होत असतानाच ईश्वरी खेचून त्यांना बाजूला करते. तेव्हा रमाकांत काकांच्या पायाला ठेच लागलेली असते. तेव्हा ईश्वरी त्यांना आता एका ठिकाणी बसवते आणि तिथूनच आता इथे त्यांच्या पायाला कापड बांधते. आणि तेव्हा इथे ईश्वरीच्या पर्समधील रुमालाने ती रमाकांत काकांच्या बोटाला आता इथे पट्टी करते. तेव्हा ते म्हणतात, बाळा तू कोण आहेस आणि तुला माझ्याजवळ असं काय बोलायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्ही जर मला ऐकून घेतलं तर बरं होईल. ते म्हणतात, बोल, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. आणि तेव्हा इथे आता रमाकांत काकांना ईश्वरी सांगते की मी माझी ओळख करून देते. मी ईश्वरी अर्णवराज शिर्के, अर्णवराज शिर्के यांची बायको आणि रमाकांत राज शिर्के यांची सून. तेव्हा रमाकांत काकांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, काय माझ्या अर्णवचं लग्न झालं? माझा अर्णव इतका मोठा झाला की त्याचं लग्न झालं? ईश्वरी म्हणते, एवढंच नाही, तुमच्या मुलीचं अंजलीताईंचं सुद्धा लग्न झालं आहे आणि तुम्ही आजोबा झालात. त्यांना मुलगी झाली आहे, कर्णिका. ते म्हणतात, अरे वा, पण तुला हे सगळं कसं माहीत? ईश्वरी म्हणते, मला सगळं काही माहिती आहे. आणि ती आता संपूर्ण घडलेला प्रकार रमाकांत काकांना सांगते की ती कशा पद्धतीने त्यांना ओळखते, ते फोटोज कसे समोर आले. ती बाई जिला बदनाम करण्यात आलं होतं ती माझी आई सुप्रिया आहे. तिच्यावरती कशा पद्धतीने चुकीचे आरोप झाले, घरातल्या लोकांना ईश्वरीने कशा पद्धतीने समजावलं, या सगळ्या गोष्टी आता इथे ईश्वरीने रमाकांत काकांना सांगितलेल्या असतात. ती म्हणते, त्यावेळेला तुमच्यावरती आणि माझ्या आईवरती जे काही आरोप झाले ते खोटे होते आणि ते पुरावेसुद्धा मी मिळवण्याचा प्रयत्न करते आणि ते लवकरच मिळतील. खरा गुन्हेगार लवकरच समोर येईल, पण तुम्हाला आता माझ्याबरोबर यावं लागेल. ते नाहीच म्हणत असतात. मला सगळे चुकीचे समजतायत. मी किती वेळा सगळ्यांना सत्य सांगितलं पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. ईश्वरी म्हणते, फक्त एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्याबरोबर घरी चला. जे काही होईल सगळं चांगलंच होईल. तेव्हा इथे आता रमाकांत काका ईश्वरीवरती विश्वास ठेवतात आणि आता इथे ईश्वरी रमाकांत काकांना आपल्याबरोबर घरी घेऊन जाते. रमाकांत काका घाबरत असतात. घरी जायला त्यांना भीती वाटत असते. पण तरीसुद्धा रमाकांत काका ईश्वरीवरती विश्वास ठेवून तब्बल इथे 17-18 वर्षानंतर आपल्या घरी गेलेले असतात.
त्यांची मुलं मोठी होऊन त्यांचीसुद्धा लग्न झालेली असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता घरी जायला ते तयार होतात, फक्त ईश्वरीवरती विश्वास ठेवल्यामुळे. तेव्हा घरी आल्यानंतर अर्णव वगैरे सगळेजण रमाकांत काकांकडे बघतच राहतात. काही लोकांचा विरोध असतो, तर इथे काही लोकांना ईश्वरीने समजावून सांगितलेलं असतं, सत्य समोर येईल, खरं खोटं समोर येईल, तोपर्यंत बाबांना कुणीही चुकीचं ठरवू नका. जोपर्यंत त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना कुणीही गुन्हेगार म्हणणार नाही. 17-18 वर्ष त्यांनी विनाकारण आपल्या आयुष्याची आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी त्यांचं आयुष्य हे जगलं. पण आता त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये राहू द्या, कुणीही त्यांना चुकीचं समजू नका असं ईश्वरी समजावून सांगते. जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना जिथून मी घेऊन आले होते तिथे नेऊन ठेवेन, आणि जर ते निर्दोष असतील तर तसे मी तुमच्यासमोर पुरावे सादर करेन असा विश्वास ईश्वरीने दिल्यामुळे सगळेजण आता गप्प बसतात. तेव्हा इथे ईश्वरीची हुशारी पाहून राकेश थक्क झालेला असतो. अर्णवला आपल्या बायकोचा अभिमान वाटतच असतो, पण राकेशला वाटत असतं की माझी इंदोरी जिलेबी किती बरं हुशार आहे. राकेशने इथे त्याची स्मृती जाण्याचं नाटक केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने खूपच हुशारीने कण्णूला परत आणलेलं असतं. त्याचबरोबर रमाकांत काकांना आणलेलं असतं. मंदिरामध्ये जाऊन आपला नवस पूर्ण केलेला असतो. आता फक्त इथे ढसाळला पकडायचा आहे. बाळाला कोणी किडनॅप केलं त्या व्यक्तीला शोधून काढायचं आहे. 20 वर्षांपूर्वी रमाकांत काका, सात्विका आणि सुप्रिया यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे नक्की कुठल्या व्यक्तीचा हात आहे हे शोधून काढायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता सगळ्यांच्या मनामध्ये घर करून जाते. तेव्हा ती काम करत असते. त्यानंतर राकेश बसलेला असतो. त्याच्यासाठी ती चहा घेऊन येते, कारण एका बाजूला तिला हे सुद्धा शोधून काढायचं आहे की राकेश खरोखर नाटक करतोय की खरोखर त्याची याददाश्त गेली. अर्णव म्हणालेला असतो की तो जर नाटक करत असेल ना तर तो खूपच हुशारीने नाटक करतोय, आपल्याला जेणेकरून संशय येऊ नये असं तो नाटक करतोय. आणि जर तो खरोखर सगळं काही विसरला आहे तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही आहे. त्याची याददाश्त येण्याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पण प्रेक्षकांनो इथे काय होतं, राकेशचे आता डोळे फिरलेले असतात. दिवसेंदिवस ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते की राकेश तिच्याकडे बघतच राहतो, थक्क झालेला असतो. आणि तेव्हा तो मुद्दामून ईश्वरीला धक्का देतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. तेव्हा राकेश म्हणतो, माफ करा ईश्वरी मॅडम, मला माफ करा. तेव्हा इथे माझी इंदोरी जिलेबी असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. ईश्वरी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. तिला खूप राग येतो, पण ती आता निघून जाते. त्यानंतर इथे राकेश एके दिवशी आपला मोबाईल घेऊन बसलेला असतो. त्याच्यामध्ये असतो ईश्वरीचा फोटो. राकेश ईश्वरीचा फोटो बघत असतो आणि तो फोटोला किस करतो आणि म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी. कसं वाटलं माझं नाटक? माझी याददाश्त गेली आहे असं मी जे काही नाटक करतोय, तुम्हाला तर दोघांना खरंच वाटलं असेल ना की मी तुमचा अविश्वास संपादन केला आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीला कळतं की राकेशने जेव्हा धक्का मारून तिला मिठीमध्ये घेतलेलं असतं त्याचे इंटेन्शन तेव्हासुद्धा चुकीचे होते, पण तरीसुद्धा त्याने माफी मागितली म्हणून मी गप्प बसले. आणि आता तर सरळ सरळ हा माझा फोटो बघतोय, फोटोला किस काय करतोय, इंदोरी जिलेबी काय म्हणतोय, याचा अर्थ हा नाटकच करतोय. तर प्रेक्षकांनी ईश्वरीला समजलेलं असतं. आत्तापर्यंत आम्हाला वाटत होतं की राकेशची याददाश्त खरोखरच गेली की काय, पण खरं तर तसं नाही आहे. त्याची याददाश्त गेलेलीच नाही आहे. मी त्याचं भांडं उघडं पाडेन म्हणून राकेशने केलेली ही ॲक्टिंग असते आणि त्या पद्धतीनेच तो आता ॲक्ट करत असतो, जेणेकरून त्याला सेफ राहायचं असतं. त्याला अंजलीच्या समोर एक्सपोज व्हायचं नसतं. त्यामुळे राकेशने केलेलं हे नाटक आहे प्रेक्षकांनो. आणि मग इथे ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला ती सांगते की राकेशची स्मृती गेलेली नाही आहे, तर तो नाटक करतोय.
त्याने कशा पद्धतीने ईश्वरीचा फोटो मोबाईलवरती आणला, कशा पद्धतीने त्याने तो फोटो बघितला, तिला इंदोरी जिलेबी म्हणाला, हे सगळं आता ईश्वरी अर्णवला सांगते. तर अशा पद्धतीने ईश्वरीने राकेशचं आता भांडं हे आता अर्णवच्या समोर फोडत सत्याचा खुलासा केलेला असतो.